वेलकम टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आरुष दिसतच नाही आणि मागच्या लाईटला आरुष. आणि हा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आणि आता वेकेशन स्टार्ट झाले तर आरुषचे पण त्याच्यामुळे आमचे पण. तर आम्ही चाललोय आता कोकणात. तर कोकणात घर पण आहे पण आम्ही त्याच्या पुढे चाललोय तारकर्ली वगैरे. तर आता निघालोय. रात्रीचे वाजलेत, आज आहे 6 तारीख आणि रात्रीचे वाजलेत आता 12 वाजले. आणि ऍक्च्युली लवकर निघायचं होतं पण नितेश ऑफिसला गेला त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. तो आल्यानंतर मग मी आवरला आणि मग आता निघालोय कारण सकाळी डायरेक्ट चेक इन करणार मग 12 वाजता. तर त्याच्या आधी आम्ही व्यवस्थित वेळेवर पोहोचू म्हणून. तर आरुष एक्साइटेड? आणि इथे आहे नितेश ड्रायव्हिंग करतोय. तर आम्हाला जवळपास 9-10 तास लागतील पोचायला. तर रात्री निघालोय म्हणजे रोड क्लिअर राहतात आणि व्यवस्थित शांततेत ड्रायव्हिंग करू शकतो म्हणून. तर काय नाही, मस्त जेवून वगैरे निघालोय आणि आता आरामशीर जाऊ गाणी वगैरे ऐकत. तर चला, मस्त गरम एवढं होत नाहीये, थोडं आता म्हणजे एवढं पण म्हणजे गरमी नाहीये, नॉर्मल आहे. तर आरुष आता झोपणार आहे. आरुषचं गुड नाईट होणार ना आरुष? आणि असंच आमच्यावर कंटिन्यू राहा. कुठे कुठे फिरतोय, काय काय मजा करतोय. तर नक्की बघा ब्लॉग. हा ब्लॉग थोडा उशिरा येईल पण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर तुम्हाला बरीच आयडिया भेटेल की कुठून कसं जायचंय, काय जायचंय. तर मी सगळे हॉटेल्स वगैरेचे पण आवडले तुम्हाला तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. आणि जर जे आवडतील हॉटेल त्याचे कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा, मग मी नक्की त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स टाकेल. है ना आरुष? तर चला, गुड नाईट. आमची गुड मॉर्निंग झाली. आता आम्ही झोपणार नाही आहे ना. नितेश 1-1.5 तास झोपलाय ऑफिसवरून आल्यानंतर. आणि आरुषला बोलायचं आहे. तर आम्ही आता निघालोय, पनवेल रोडने चाललोय. चला, बाय बाय. गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 9 आणि आम्ही आता पोचू 1-5 मिनिटात कणकवलीला. आणि अजून आपल्याला त्याच्या पुढे पण जायचं आहे. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करू. आरुष झोपलेला आत्ताच उठलाय. आरुष झोपलाय. तर नितेश पण रात्रभर गाडी चालवतोय, थोडा वेळ झोपलेला 20-25 मिनिटासाठी. आणि आता परत ड्रायव्हिंग करतोय. आता आम्ही ना ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर लगेच मग हॉटेलवर जाऊ. तर 10चं चेक इन आहे. तर बघू आम्ही किती वाजता पोहोचतोय. खूप भूक लागली. स्टे ट्यून. आरुष मस्त गाणं घेतो, मुद्दाम बघत नाही, भूक लागली म्हणून. चला, बाय बाय. तर आता वाजलेत 11:30 आणि आम्ही आता थोड्या वेळातच पोहोचू 30 मिनिट्समध्ये. आणि मी घरून मस्त पॉपकॉर्न बनवून आणलेत. है ना आरुष? आता भूक लागली आहे. नाश्ता केला पण एवढा पोटभर नाही केला.
तर आम्ही आता पोचू एक अर्ध्या तासात आणि मग तुम्हाला रूमची टूर देते, है की नाही आरुष? हां. चला बाय बाय. भूक लागली का नाही? चला बाय. हा आहे रूमचा फ्रंट व्ह्यू आणि मी आता तुम्हाला रूम टूर देते. इथे मस्त मिरर आहे, इथे बेड आहे, मस्त वुडन कॉटेज आहे. इथे फ्रीज आहे, इथे कबर्ड्स आहेत, त्याच्यानंतर इथे वॉशरूम, इथे वॉशरूम आहे मस्त मोठा. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता आलोय जेवायला अतिथी बांबूमध्ये. भूक लागली, आरुष झोपला कारण आम्ही तिथे स्टे करतोय, तिथून हे जरा लांब आहे. तर लेफ्ट आहे का बोलला का राईट बोलला? हां लेफ्ट. तर आम्ही आलोय अतिथी बांबूमध्ये, फेमस हॉटेल आहे. आम्ही लास्ट टाइम आलेलो तर टेस्ट आवडली म्हणून परत आलोय. हे बघा. फ्रेंड्स, तर बऱ्याच वेळाने भेटते. तर आम्ही लंच करून आलो अतिथी बांबूमध्ये आणि खूप थकलेलो कारण ट्रॅव्हलिंग, आज जो दिवस ट्रॅव्हलिंगचा असतो तर खूप थकतो. आणि आरुषच्या गाडीतच झोपलेला, तर आम्ही त्याला पटापट आणला आणि आम्ही तिघंही झोपलो. आणि म्हणजे अलाराम लावून झोपलेली मी की सनसेट नको जायला, कारण इथे जे रेसॉर्ट आम्ही घेतलं आहे ते एकदम बीचच्या समोर आहे, तर म्हणून सनसेट मिस नव्हता करायचा. तर अलाराम लावला आणि अलाराम झालं तसं आम्ही पटापट तयारी केली 5 मिनिटात आणि बीचवर गेलो. मस्त फोटो शूट वगैरे केलं, थोडं फोटोज वगैरे काढले, रील्स काढले. तर इन्स्टा हँडलवर मी टाकेन, तुम्ही नक्की चेक करा. आरुष06 माझं इन्स्टा ID आहे आणि लाईकसुद्धा करा. आणि आता आम्ही चाललो आहे राजकोट किल्ला, जिथे मालवणमध्ये मागच्या वर्षी शिवाजी महाराजांची खूप मोठी प्रतिमा, म्हणजे खूप मोठी मूर्तीची म्हणजे हे केली आहे, स्टॅच्यू बनवला आहे राजकोट किल्ल्यावर. तर आम्ही ते बघायला
चालू आहे. रात्री 9 वाजेपर्यंत असतं आणि आता मे बी 7 वगैरे वाजलेत, 7:30 व्हायला आले. तर तिथे 9 वाजेपर्यंत चालू असतं, लाईट्स वगैरे आहेत. तर आरुष पण भिजलाय थोडा बीचवर आणि थांब थांब ये काय झालंय ना रेडी. तर आता तो रेडी होतोय, म्हणजे तो पण रेडी झाला. आमच्यावर फोटोज काढले आणि थोडा वेळ तो बीचवर भिजला. आम्ही आता आलोय, त्याला आंघोळ वगैरे घातली. नितेश आहे बाहेर आणि आता तो चेंज करून झालं की आम्ही लगेच निघू. है ना हर्ष? आता आम्ही निघतो आणि राजकोट किल्ला तुम्हाला दाखवते. तुम्ही पण नक्की या, बघण्यासारखं खूप मोठा स्टॅच्यू आहे. तर आम्ही जेव्हा आलेलो मागच्या वर्षी मेमध्ये, तर त्याचं काम चालू होतं, तर आम्ही जस्ट थोडेसे असे ग्लिम्स काढलेले. तर मागच्या वर्षी काम चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला बघता नव्हतं आलं. तर ह्या वर्षी तर मस्त काम झालंय आणि आता आम्ही ते बघण्यासाठी चाललोय. तर चला, रूम एकदम मेसी आहे त्याच्यामुळे दाखवू शकत नाही, खूप मेस झालंय. तर आल्यानंतर थोडा क्लीन करणार आणि मग जरा रिलॅक्स बसू. भेटून आल्यानंतर झालं. हिरो रेडी? तर चला आम्ही आता निघतो. बाय बाय. तर आम्ही मस्त किल्ला बघितला आहे आणि तिथे बाहेर तुम्हाला स्टॉल्स पण आहेत. हे बघा, इथे मागे पण स्टॉल आहेत. बरंच काय काय भेटतं, कोकम सरबत, लिंबू सरबत आणि पाणीपुरी, शेवपुरी वगैरे. तर आम्ही आता पाणीपुरी शेवपुरी खाल्ली आहे, मस्त होती. म्हणजे इथे अशी भेटेल एवढी छान असं वाटलं नव्हतं, पण खूप छान होती. तर आता आम्ही चाललो आहे रिटर्न आमच्या हॉटेलवर. नितेश गेला गाडी आणायला, आला. चला, तर आता आम्ही जाऊ आमच्या हॉटेलवर आणि तिथे थोडं चेंज वगैरे करून मग तिथे जेऊ थोडंसं. तर बघू काय खायचं.
तर आम्ही मस्त जेवलोय. ऍक्च्युली एवढं जेवायचं प्लॅन नव्हतं, पण चैतन्य म्हणून एक हॉटेल नवीन शोधलं आम्ही. खूप छान आहे. त्याचे बरेच ब्रँचेस आहेत, ठाणा, दादर वगैरे. पण जे इकडे जे आहे मालवणमध्ये ते एकदम ऑथेंटिक जेवण. हा काय कसं वाटलं नितेश? हो छान आहे, खूप छान आहे. आणि म्हणजे आम्हाला असं वाटत होतं अतिथी बांबू छान आहे, पण आम्हाला अजिबात आवडली नाही टेस्ट. आणि आता आजपासूनच चालू झालं त्यांचं इंटिरियर होतं, पण त्याच्यापेक्षा पण खूप छान आहे आणि अनलिमिटेड आहे. राईस, सोलकढी, आणि सोलकढी तर एवढी छान आहे. तर तुम्ही कधी येत असाल तर नक्की व्हिजिट करा. मी हे डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल ह्याचं, आणि मी प्लस तुम्हाला नाव वगैरे पण टाकते. आणि खूप जुनं आहे आणि मेन म्हणजे खूप टेस्टी. आणि म्हणजे सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण त्यांचं चांगलं आहे. आणि आरुषने काय खाल्लं? आणि मिंटचं पाणी आहे, मिंटचं पाणी. हा, पुदिन्याचं मस्त पाणी असतं, छान वाटलं एकदम. गरमीचं आता पुदिन्याचं पाणी पिलं, फ्रेश वाटलं. आणि आरुषने घेतलेली कोळंबी थाळी, आणि त्याला घ्यायचं मटन वडे खायचे होते, पण मटन संपलं, आम्ही थोडं उशिरा आलो त्याच्यामुळे. तर वडे मस्त घेतलेले त्यांनी कोळंबीच्या रस्स्याबरोबर. आणि मी सुरमई थाली घेतलेली, खूप फ्रेश आणि एकदम मस्त होतं, मच्छीचं तिकलं वगैरे. तर आम्ही पोटभर जेवलोय. आता आम्ही चाललोय हॉटेलवर, आणि आता बीचवर जाऊन मस्त बसणार आहे, चेंज करणार. आणि आता काय प्लॅन तर नाही आहे, हां आता चिल करणे काय करणार आहे मस्त. चला आज नाही, आता शांत बसायचंय, मी टाइम. आता उनो बिनो नाही, तू तुझं खेळ, मी माझं बसणार आहे मस्त तिथे बीचवर, मस्त हवा येईल. चल बाय बोल सगळ्यांना. बाय बाय. तर आजचा व्लॉग मी इथेच बंद करते, आणि आपण उद्या भेटू. उद्या आम्ही कुठे कुठे फिरणार आहे, काय करणार आहे. उद्या आम्ही हे हॉटेल चेकआउट करू आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे. तर ते कुठलं हॉटेल आहे काय ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि उद्या जरा अजून मजा येईल, कारण उद्या पूल आहे. तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ. गरमी खूप आहे, तर जरा स्विमिंग पूलमध्ये मस्त वाटेल. आणि हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.